हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। चला तर आज बनवूया मराठवाडा स्पेशल दही धपाटे आणि सोबत झणझणीत असा मिरचीचा ठेचा। तर दुधी म्हणजेच आमच्या तिकडे याला कद्दू असे पण बोलतात। तर ह्याचे बरेचसे फायदे आहेत, म्हणजे हेल्थ बेनिफिट्स खूप आहेत। जसे की ह्याचा ज्यूस सकाळी उपाशीपोटी पितात, शुगरसाठी वगैरे चांगला असतो। परत आपली स्किन ग्लो होते ह्याने। डिहायड्रेशन नाही होत, कारण यामध्ये 95% पाणी असतं। परत पाचनशक्ती चांगली होते, ॲसिडिटी कमी होते आणि कोलेस्ट्रॉलसाठी पण चांगलं आहे, म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी होतो। असं बरेचसे फायदे आहेत, त्यामुळे हे आपल्या आहारामध्ये ह्याचा उपयोग करायला पाहिजे मैत्रिणींनो। म्हणजे ह्याची भाजी तर शक्यतो जास्त मुलांना नाही आवडत, त्यामुळे आपण असं पराठे किंवा थालीपीठ टाईप बनवून मुलांना देऊ शकतो। आता हे धपाटे बनवणं खूप इझी आहे, तर मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने बनवायची आणि झटपट बनतात। तर हा कद्दू कधी कधी कडू पण निघतो, तर कडू जो निघतो तर तो आपल्या शरीरासाठी खूप घातक असतो। त्यामुळे आधी चेक करायचा, म्हणजे आपण जेव्हा किसणार त्याच्या आधीच थोडंसं टेस्ट करून बघायचं। जर कडू असेल तर टाकून द्यायचा, तो नाही घ्यायचा मैत्रिणींनो। आता बघू शकता मी कद्दू किसून घेतलेला आहे, त्यामध्ये तीळ घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, नंतर चटणी टाकायची आहे चवीनुसार, हळद टाकून घ्यायची, बेसन पीठ घेतलेलं आहे, मी ह्यामध्ये लसूण, ओवा आणि जिरे कुटून घेतलं होतं, तर ते मिक्स केलेलं आहे। ह्यामध्ये कोथिंबीर पण टाकलं तर खूप छान होतं, पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी नाही टाकलं। नंतर मी यामध्ये ज्वारीचं पीठ मिक्स केलं थोडंसं, म्हणजे हे ऑप्शनल आहे, जर असेल तर घेतलं तर चालतं, घेतलं तर चांगलंच आहे, आणि नसेल तर नाही, स्किप केलं तरी चालतं। मग नंतर ह्यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, गव्हाचं जास्त घ्यायचं आहे पीठ, ज्वारीचं थोडंसं कमी, आणि मग त्यापेक्षा कमी बेसन पीठ, आणि नंतर परत मी हळद टाकलेली आहे। आता मी त्याला छान मळून घेणार आहे। तर दुधीमध्ये ऑलरेडी पाणी असतं, तर त्यामुळे पाणी तुम्ही जसं लागेल तसं नंतर ॲड करून मळून घ्यायचं आहे। हे पीठ थोडंसं पातळ झालं तरी काय हरकत नाही मैत्रिणींनो। तर बघू शकता मी मळून घेते। तर आता पीठ मळून झालेलं आहे, आता तवा तापवायला ठेवलेला आहे, आणि मी आता धपाटं बनवणार आहे। त्यासाठी मी परातीमध्ये पोळपाट ठेवून ओला रुमाल किंवा कपडा असा ठेवून त्यावरती धपाटं अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे। म्हणजे परातीमध्ये पोळपाट ठेवण्याचा फायदा असा की रुमाल ओला असल्यामुळे त्याचं पाणी किचन कट्ट्यावरती सांडणार नाही, आणि किचन ओटा आपला क्लीन राहील। तर आता तवा तापलेला आहे, तर मी त्यावर तेल पसरून घेणार आहे, आणि आता धपाटं टाकून घेऊत आपण। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने धपाटं म्हणजे तव्यावरती टाकत आहे। आता तेल लावून व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे। आता एक साईडला छान असं भाजल्यानंतर तो पलटून दुसऱ्या साईडने पण छान खरपूस असं तेल लावून भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने धपाटे करून बघा मैत्रिणींनो, खूपच टेस्टी असे लागतात, आणि ह्यासोबत दह्यासोबत तर खूपच छान लागतात, दही आणि ठेचा। मराठवाड्यातली स्पेशल डिश आहे ही। अशा पद्धतीने दोन्ही साईडला छान असं भाजून घ्यायचं आहे।
तर मी अशा पद्धतीने सर्व धपाटे बनवून घेतले, तर तुम्ही बघू शकता किती छान असे वाटत आहेत, खरपूस असे. आता साईडला मी ठेचा पण बनवून घेतला होता, तर त्यामध्ये मी काय केलं की मिरची, लसूण आणि शेंगदाणे छान असे तळून घेतले थोडेसे, आणि थंड झाल्यावरती हे मिक्सरमधून काढून घेणार आहे. मीठ पण त्यामध्येच टाकलं होतं मी, त्यामुळे आता फक्त मिक्सरमध्ये फिरवून घेणार. चला, तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल अँड माय व्हिडिओज.